टँकर चालकांच्या बैठकीमध्ये संपासंदर्भात निर्णय होणार आहे। मुंबईमध्ये कमर्शियल ऑफिसमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। टँकर असोसिएशन संध्याकाळी 5 वाजता आपला निर्णय जाहीर करणार आहे। महापालिका खासगी टँकर्स विहिरी बोअरवेल ताब्यात घेणार आहे। मुंबईमध्ये टँकर चालक संपावर गेल्यामुळे शहरामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसतायत। शहरामधील सोसायट्या कार्यालयांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी टँकर चालकांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलाय। कायदा लागू केल्यामुळे खासगी विहिरी बोअरवेल टँकर्स बीएमसीच्या ताब्यात गेल्यात। पाणी टंचाईच्या भागामध्ये बीएमसी स्वतः टँकरद्वारे पाणी पुरवठा करणार आहे। मुंबईमध्ये जवळपास 40 ते 50 हजार खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। सध्या बीएमसी कडून 5 ते 6 हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। बीएमसीला टँकर चालक मिळाले नसल्यामुळे मुंबईला पाणी टंचाईची झळ बसते। तोडगा काढण्यासाठी बीएमसी टँकर असोसिएशन तातडीची बैठक सुरू आहे। सरकारच्या काही जाचक अटींच्या विरोधात टँकर असोसिएशनचा संप सुरू आहे। प्रति टँकर केंद्राला 100 रुपये आणि सुविधा असेल तिथे टँकरची पार्किंग 5 ते 10 हजार बीएमसीला वार्षिक शुल्क या ठिकाणी दिलं जातं। या अटींना टँकर चालकांचा विरोध आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी खाली टँकरच्या रांगा दिसून येत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस बीएमसी आयुक्तांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालू नये टँकर चालक संपावर अडून बसलेत। संध्याकाळी 5 वाजता संपासंदर्भात ते निर्णय जाहीर करणार आहेत। थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, टँकर असोसिएशनची नेमकी मागणी काय आहे आणि संपासंदर्भात नेमकी काय भूमिका? जाचक अटी लादण्यात आलेल्या आहेत, त्या लादलेल्या अटी कुठेतरी शिथिल कराव्या, जशी की पार्किंगची अट आहे ती शिथिल करण्यात यावी आणि त्यासोबतच मुंबईमध्ये एक सिंगल विंडो असावी या सगळ्या टँकर चालकांसाठी अशी मागणी करण्यात आलेली आहे। आणि या 2 प्रमुख मागण्यांसहित इतर काही मागण्या आहेत त्या सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत। कारण एक सिंगल विंडो असेल तर त्याच ठिकाणी टँकर चालक मालक जे असतील ते पैसे भरतील किंवा ज्यांचे बोरवेल आहेत, ज्यांच्या विहिरी आहेत ते पैसे भरतील। अन्यथा इथेही पैसे भरावे लागतील आणि केंद्रीय भूजल प्राधिकरण आहे तिथे सुद्धा त्यांना अधिक भार द्यावा लागेल आणि प्रत्येक टँकर मागे 100 रुपये अशी जी अट घालण्यात आलेली आहे त्याचा जो आकडा आहे तो 4.5 ते 5 लाखाच्या घरात जातो। जर 15 टँकर दिवसाचे जर पकडले तर वर्षाला हा आकडा 4.5 ते 5 लाखाच्या घरात जातो। त्यामुळे ही जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी ही प्रमुख मागणी आणि त्यासोबतच पार्किंगची जी अट आहे ती कुठेतरी शिथिल करण्यात यावी। कारण महानगरपालिकेला सुद्धा या टँकर चालकांना वार्षिक 5 ते 10 हजार रुपये द्यावे लागतात। हा आकडा 15 हजाराच्या घरात सुद्धा पोहोचतो। त्यामुळे ही मागणी कुठेतरी शिथिल करावी अशी मागणी ही प्रमुख मागणी होती आणि त्यामुळे आज भूषण गगराणी यांच्या निवासस्थानी बैठक झालेली आहे। स्वतः मुरजी पटेल जे शिवसेनेचे आमदार ते सुद्धा उपस्थित होते आणि त्यासोबतच टँकर असोसिएशन मुंबईचे जे आहेत त्याचे सुद्धा चालक मालक उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। 5 वाजता या संदर्भातला महत्त्वाचा निकाल येणार आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये जी गेल्या अनेक दिवसांपासून टँकर असोसिएशनची स्ट्राईक सुरू आहे ज्याचा थेट फटका मुंबईतल्या अनेक सोसायटींना बसतोय, त्यासोबतच सर्वसामान्य मुंबईकरांना बसतोय। यांना बसणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हा स्ट्राईक नेमका मागे घ्यायचा आहे की पुढे तशाच पद्धतीनं सुरू ठेवायचं आहे हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर मुंबईमध्ये कमर्शियल ऑफिसमध्ये सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे। टँकर असोसिएशन संध्याकाळी 5 वाजता संपासंदर्भात आपला निर्णय जाहीर करणार आहे।